महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये साधारणपणे राजकीय संस्कृती बिघडू नये अशी भावना व्यक्त करणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख करावा लागतो। आता तुम्ही म्हटला की ही युती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीने झालेली आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला कदाचित काही गोष्टी माहिती असतील की पळून जाणाऱ्या नवरा नवरीच्या पद्धतीची ही युती झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ काय की साधारणपणे नवरा नवरी लग्न अगोदरच आपलं ठरवतात, मग ते पळून जाऊन लग्न करतात आणि पळून जाऊन लग्न केल्यानंतर आपल्या बापाकडे नंतर आशीर्वाद मागण्यासाठी येतात। मग बाप काय विचार करतो की ठीक आहे, आता यांनी केलेलंच आहे लग्न, तर यांना आशीर्वाद द्यावा। अशा पद्धतीची काहीशी युती कागलच्या बाबतीत घडलेली आहे। तर या कागलमध्ये या दोघांनी अगोदर आपली युती ही चर्चा करून संपूर्ण केली, म्हणजे आपण दोघांनी युती करायची ही यांनी अगोदरच ठरवलं आणि यांची युती झाल्यानंतर हे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले आणि म्हटले आमची युती झालेली आहे, आम्ही एकत्र यायचा निर्णय केलेला आहे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असू दे।